नी सा गा पानी पानी गा पा पद पद गा नी सा नी सा गा पानी पानी गा पा पद पद गा नी सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष नमस्कार, मी रत्नमाला सूर्यवंशी. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी मध्ये आपले सर्वांचे स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत जाणून घेणार आहोत डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या जीवन कार्याविषयी. विद्यार्थी मित्रांनो, आनंदीबाई जोशी या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या. आनंदीबाई जोशी यांचा जन्म 31 मार्च 1865 रोजी पुण्यात त्यांच्या आजोळी झाला. आनंदीबाईंचे पूर्वाश्रमीचे नाव यमुना होते. जुन्या कल्याण परिसरातील पारनाका इथे राहणाऱ्या गणपतराव अमृतेश्वर जोशी यांच्या ज्येष्ठ कन्या होत्या. वयाच्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह वयाने 20 वर्षांनी मोठे असणाऱ्या गोपाळराव जोशी यांच्याशी झाला. गोपाळराव जोशी हे मूळचे संगमनेर जिल्हा अहमदनगर येथील रहिवासी होते. लग्नानंतर गोपाळरावांनी आपल्या पत्नीचे यमुना हे नाव बदलून आनंदीबाई असे ठेवले. वयाच्या 14व्या वर्षी आनंदीबाईंनी एका मुलाला जन्म दिला, परंतु वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे मूल फक्त 10 दिवस जगले. आनंदीच्या जीवनात हा एक महत्वाचा टप्पा ठरला आणि तिला डॉक्टर बनण्याची प्रेरणा मिळाली. गोपाळरावांनी तिला मिशनरी शाळांमध्ये प्रवेश मिळावा म्हणून प्रयत्न केला. कलकत्त्याला गेल्यावर तिने संस्कृत आणि इंग्रजी वाचणे आणि बोलणे शिकले. विद्यार्थी मित्रांनो, गोपाळराव कल्याणला पोस्ट ऑफिसात कारकून होते. नंतर त्यांची अलिबाग येथे आणि नंतर कोलकाता येथे बदली झाली. ते एक पुरोगामी विचारवंत होते आणि त्या काळातही त्यांचा महिला शिक्षणाला पाठिंबा होता. आपल्या काळातील इतर पती आपल्या पत्नीला स्वयंपाक न केल्याबद्दल मारहाण करत, या उलट गोपाळराव हे आपल्या तरुण पत्नीला अभ्यास न केल्याबद्दल मारहाण करत, कारण पत्नीने वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर बनावे असा त्यांचा आग्रह होता. ते स्वतः लोकहितवादींचे शतपत्रे वाचत आपल्या पत्नीला शिक्षणात रस आहे हे गोपाळरावांनी जाणले. लोकहितवादीच्या शतपत्रांमुळे ते प्रेरित झाले आणि आपल्या पत्नीस इंग्रजी शिकविण्याचा त्यांचा निश्चय केला. विद्यार्थी मित्रांनो, जाणून घेऊया आनंदीबाई जोशी यांचे वैद्यकीय शिक्षण. आनंदीबाईंच्या वैद्यकीय शिक्षणाच्या बाबतीत गोपाळरावांनी अमेरिकेत काही पत्रव्यवहार केला, परंतु हे शिक्षण घेण्यासाठी ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची अट होती आणि धर्मांतर करणे तर त्यांना मान्य नव्हते. मात्र त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत. पुढे आनंदीबाईंची तळमळ आणि गोपाळरावांची चिकाटी यांचे फलित म्हणजे आनंदीबाईंना ख्रिस्ती धर्म न स्वीकारता 1883 मध्ये वयाच्या 19व्या वर्षी विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेनिसिल्व्हेनिया येथे प्रवेश मिळाला. तेथे गेल्यानंतर अमेरिकेतील नवीन वातावरण आणि प्रवासातील दगदग यामुळे आनंदीबाईंची प्रकृती खूप ढासळली होती, परंतु अमेरिकेतील कार्पेंटर जोडप्याचे सहाय्य त्यांना लाभले. सुरुवातीला तत्कालीन भारतीय समाजाकडून आनंदीबाईंच्या डॉक्टर होण्याला खूप विरोध झाला. त्यावेळी आनंदीबाईंनी कोलकाता येथे एक भाषण केले. तेव्हा त्यांनी भारतामध्ये महिला डॉक्टरांची किती आवश्यकता आहे हे पटवून दिले आणि हे स्पष्ट सांगितले की मला यासाठी धर्मांतर करण्याची गरज नाही. मी माझा हिंदू धर्म व संस्कृती यांना कदापि त्याग करणार नाही. मला माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर भारतात येऊन महिलांसाठी एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करायचे आहे. आनंदीबाईंचे हे भाषण लोकांना खूप आवडले. त्यामुळे त्यांना होणारा विरोध तर कमी झालाच, पण त्यांना या कार्यात हातभार म्हणून संबंध भारतातून आर्थिक मदत जमा झाली. भारताचे तत्कालीन व्हाईसरॉय यांनी पण 200 रुपयाचा फंड जाहीर केला. विद्यार्थी मित्रांनो, कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर अभ्यासक्रम पुरा करून मार्च 1886 मध्ये आनंदीबाईंना MD ची पदवी मिळाली. MD साठी त्यांनी जो प्रबंध सादर केला त्याचा विषय होता हिंदू आर्य लोकांमधील प्रसूतीशास्त्र. MD झाल्यावर व्हिक्टोरिया राणीकडून सुद्धा त्यांचे अभिनंदन झाले. हा खडतर प्रवास करताना त्यांना गोपाळरावांचा पाठिंबा होता. तिच्या पदवीदान समारंभात
समारंभाला गोपाळराव स्वतः उपस्थित राहिले. पंडिता रमाबाई होत्या. भारतातील पहिली स्त्री डॉक्टर म्हणून सर्व उपस्थितांनी उभे राहून जोरदार टाळ्या वाजवून आनंदीबाईंची प्रशंसा केली. एमडी झाल्यावर आनंदीबाई जेव्हा भारतात आल्या तेव्हा त्यांचे स्वागत व अभिनंदन झाले. त्यांना कोल्हापूरमधील अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटलमधील स्त्री कक्षाचा ताबा देण्यात आला. विद्यार्थी मित्रांनो, जाणून घेऊया आनंदीबाई जोशी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट. आनंदीबाई यांच्या जीवनाचा आढावा घेणारा आनंदी गोपाळ हा मराठी चित्रपट फेब्रुवारी 2019 मध्ये प्रदर्शित झाला. याचा दिग्दर्शक समीर विद्वांस. या चित्रपटाला पुणे फिल्म फाउंडेशन आणि राज्य सरकार यांच्यातर्फे जानेवारी 2020 मध्ये आयोजित केलेल्या 18व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या मराठी विभागात पहिला पुरस्कार मिळाला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आनंदीबाई जोशी यांच्या संघर्ष गाथेवर अंजली कीर्तने यांनी एक डॉक्युड्रामा तयार केला आहे. या लघुपटात दिलीप प्रभावळकर यांनी गोपाळराव जोशांची आणि अनुजा बिनीवाले व शमा खांडेकर यांनी आनंदीबाईंची भूमिका केली. या लघुपटाला महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार मिळाला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आनंदी गोपाळ हे राम जोगळेकर यांनी लिहिलेले मराठी नाटक आहे. विद्यार्थी मित्रांनो, जाणून घेऊया आनंदीबाई बद्दलची काही पुस्तके. सौ डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचे चरित्र, काशीबाई कानिटकर. आनंदी गोपाळ, श्री जोशी यांनी लिहिलेले कादंबरी. डॉक्टर आनंदीबाई जोशी, काळ आणि कर्तृत्व यांचं लेखन केलेलं होतं अंजली कीर्तने. आनंदी गोपाळ मराठी नाटक, लेखक आहेत राम जोगळेकर. विद्यार्थी मित्रांनो, 9 ऑक्टोबर 1886 रोजी इट्सरिया या बोटीने हे दाम्पत्य भारताकडे परत येण्यास निघाले. कष्टमय जीवनाच्या अतिरेकाने आनंदीबाईला क्षयरोगाने त्रासले होते. 16 नोव्हेंबर 1886 रोजी ही बोट मुंबईच्या किनाऱ्यावर आली. अमेदेशी परत आल्याचा आनंद त्यांच्या मुखावर दिसत होता, पण शरीर मात्र थकले होते. शिक्षण घेऊन डॉक्टर होण्याचे आनंदीबाईंचे व गोपाळरावांचे स्वप्न पूर्ण झाले होते, परंतु महिलांची सेवा करण्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही. 26 फेब्रुवारी 1887 रोजी त्यांचे निधन झाले. विद्यार्थी मित्रांनो, नाव आनंद असूनही अत्यंत खडतर व दुःखमय जीवन त्यांच्या नशिबी होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही धडाडीने जगणारी ही स्त्री भारतीय संस्कृतीच्या इतिहासातील क्रांतीच म्हणावी लागेल. ध्येयपूर्तीसाठी एखादी महिला आपली शक्ती किती प्रकर्षाने सिद्ध करू शकते याचे ज्वलंत व मूर्तिमय उदाहरण म्हणजे डॉक्टर आनंदीबाई होय. म्हणूनच आजही त्या वंदनीय व आदर्श आहेत. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत आनंदीबाई जोशी यांच्या जीवन कार्याविषयी थोडक्यात जाणून घेतले. तर आता आपण इथेच थांबूया. तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ एमपीएससी गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. धन्यवाद. कंपनी सुरू केली होती. ती आज जगातील सर्वात प्रभावशाली आणि महाबलाढ्य सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये गणली